नमस्कार जान्हवी. नमस्कार. खूप सुंदर अशा हँड पेंटेड आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या सिल्कच्या साड्यांचं तुमच्याकडे कलेक्शन आहे. हो, बरोबर. एकदा सांगा ना तुमच्या बिझनेस बद्दल. येस. माझं नाव जान्हवी घाडगे. माझ्या ब्रँडचं नाव आहे जान्हवीज माहेरचा आहेर. माझं इन्स्टा पेज आहे जान्हवी_माहेरचा आहेर. त्याच्यावर तुम्हाला हँड पेंटिंगच्या सगळ्या प्रकारच्या साड्या मिळतील. माझं आता एक्झिबिशन आहे ठाणा घंटाळी इकडे. स्टॉल नंबर 4 आहे. माझ्याकडे ठाणेकर खूप जे आहेत लेडीज ज्यांनी माझ्याकडून हँड पेंटिंगच्या साड्या परचेस केलेल्या आहेत आणि त्यांना खूप कलेक्शन माझं आवडतं. तुम्हाला जर हँड पेंटिंग करून घ्यायचंय तुमच्या साडीवर किंवा माझ्या साडीवर, तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला ड्रेसवर करून घ्यायचंय, दुपट्ट्यावर घ्यायचंय, साडीवर घ्यायचंय, काय पेंटिंग करायचं आहे ते तुम्ही मला सांगा. मी तुम्हाला तसं कस्टमाइज करून देईन. माझ्याकडे हँड पेंटिंग साडी असते, हँड पेंटिंगचे ब्लाउजेस असतात. ओके. हा, आणि कस्टमाइज पण आपण करून देतो. आता माझ्याकडे मल कॉटन आहे, तुम्हाला एक ओपन करून दाखवते. ही मल कॉटन साडी आहे सनफ्लावर. आपल्याकडे सगळ्या प्रकारची फुलं मिळतील मल कॉटन मध्ये. आणि जर तुम्हाला खादी कॉटनवर हवंय, ऑर्गेन्झावर हवंय, पैठणीवर हवंय, कशावरही तुम्हाला जर पेंटिंग करून हवं असेल तरी सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ही सनफ्लावर मी तुम्हाला एक ओपन करून दाखवते. हे असे ऑल ओव्हर सनफ्लावर्स येणार. त्याच्यामध्ये वेगवेगळं पेंटिंग पण आहेत. तर ही पारिजात आहे. पारिजात तुम्ही बघितलं असेल एम्ब्रॉयडरी मध्ये. ही पारिजात आहे, ही पेंटिंग मध्ये आहे. त्याच्यानंतर आपण खादीवर पेंटिंग केलेलं आहे. हे फ्लॅमिंगो आहेत. ही खादी कॉटन साडी आहे. ओके. हे असं ऑल ओव्हर पूर्ण फ्लॅमिंगो आहेत साडीवरती. तुम्हाला वेगळं काही करून हवं असेल तरी सांगू शकता. त्याच्यानंतर ही रॉ सिल्क आहे. कॉटन आपण लग्नाकार्यात नाही घालू शकत, कुठल्या फंक्शनला नाही घालू शकत, त्याच्यासाठी मी रॉ सिल्क वर पण पेंटिंग केलेलं आहे. ओके. हे रॉ सिल्क आहे. हे पूर्ण बॉर्डर, हा पूर्ण पदर येणार आणि दोन्ही साईडला बॉर्डरला सुद्धा पेंटिंग येणार. ओके. आणि या हँड वॉशेबल आहे? हो, हँड वॉशेबल आहे. शॅम्पू वॉश तुम्ही करू शकता, फक्त मशीन वॉश नाही करायचंय. ओके. बाकी तुम्ही शॅम्पू वॉश या साड्यांचं. किंमत काय आहे या साडीची? ह्या साडी ही आता ऑफर प्राइस मध्ये फक्त 1650 ला आहे. आणि अशी ह्याची प्राइस म्हणजे जशी तुम्ही पेंटिंग सांगणार वगैरे तर त्याची प्राइस 2500 पासून स्टार्ट होते आहे. त्याच्यानंतर त्याच्यामधले हे सगळे कलर्स आहेत. नंतर ह्या पण आता ऑफर मध्ये आहेत साड्या. हे कलमकारी आणि हा सिक्वेन्स आहे. ही सिक्वेन्स साडी, ही पण प्युअर मल कॉटन आहे. ओके. हे बघा, ही सिक्वेन्स मध्ये येणार, प्युअर मल कॉटन. त्याचबरोबर माझ्याकडे केरला टिश्यू आहे. याच्यावर पण आपण पेंटिंग करतो. तुम्हाला ह्याच्यावर पण पेंटिंग करून हवं असेल तर तुम्ही मला सांगू शकता. ह्याच्यावर आता तरी हे डिजिटल प्रिंट आहे मोराचं. त्याच्यानंतर ही आहे टेम्पल बॉर्डर, 1000, प्युअर मल कॉटन आहे. ही केरला टिश्यू साडी आहे. ह्याला अशी स्ट्राईप येणार आणि हे टेम्पल बॉर्डर आहे. तर तुम्हाला ह्याच्यावर हँड पेंटिंग करून हवं असेल तर आपण इकडे फुलांची डिझाईन जे काही तुम्हाला हवं ते मी त्याच्यावरती करून देऊ शकते. त्याचबरोबर आता वेगवेगळं म्हणजे आता हे कोटा आहे, कोटावरती सुद्धा पेंटिंग करून आम्ही देतो. आता ही एम्ब्रॉयडरी आहे, पण तुम्हाला कुठल्याही मटेरियलवर आम्ही देऊ शकतो. हे केरला कॉटन आहे. ह्याच्यावर आम्ही असा पॅच लावलेला आहे. ही सेकंड वाली जी व्हाईट मध्ये, ही केरला कॉटन आहे. त्याच्यावर पॅचवर्क केलेला आहे. त्याच्यानंतर ही केरला टिश्यू आहे. ओके. आणि हँड पेंटिंग मध्ये हा एक ब्लाउज आहे, आता ऑलमोस्ट सोल्ड झालेली. हा वरती एक ब्लाउज आहे बघा, तो हँड पेंटिंग ब्लाउज आहे. ओके. तर अशा प्रकारे 1000. जसं पेंटिंग असणार तशी त्याची प्राइस वाढते. जर तुम्ही काही वेगळं करायला दिलं तर तसंही त्याची प्राइस वाढते. आणि मल कॉटन मध्ये काही हँड मल कॉटन मध्ये हो, हँड पेंटिंग त्याच्यामध्ये पण खूप सारे आहेत. हे बघा, ही एक वेगळी पेंटिंग आहे. त्याच्यानंतर हे डेझी फ्लावर्स आहेत. सनफ्लावर तुम्हाला मी दाखवलेले आहेत. तर असं वेगवेगळे, आणि ही सगळी वेगवेगळी पेंटिंग आहेत त्याच्यामधलीच. हे सगळं मल कॉटनच आहे. हे सगळी वेगवेगळी पेंटिंग त्याच्यामध्ये मी वरती लावली. त्याची प्राइस रेंज काय आहे? मल कॉटन मध्ये जे प्राइस रेंज 1250 पासून स्टार्टिंग आहे. ओके. आता ज्या आपण साड्या पाहिल्या जस्ट ही जांभळ्या रंगाची आणि हिरवी, त्यांची किंमत काय? ह्या सगळ्या पेंटिंगच्या 1200 पासून स्टार्टिंग आहे आणि एम्ब्रॉयडरीच्या आहेत त्या 1000 पासून आहे. ओके. कधीपासून आपण व्यवसाय करताय? मला आता 5 वर्ष झाली आहे. ओके. आणि माझं गोडाऊन आहे. जर तुम्हाला
कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8898628543. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जे पेंटिंग हवंय, जर तुम्हाला काही फोटो शेअर करायचे आहेत तर तुम्ही तेही करू शकता. तर त्या प्रकारे तुम्हाला मी पेंटिंग करून देऊ शकते. ओके. आणि जान्हवी, तुम्ही या व्यवसायाकडे कशा वळलात? मेन म्हणजे आवड पाहिजे, इच्छा तर त्याहून पाहिजे. मी 20 वर्ष जॉब केला. मी कार्डिओलॉजी टेक्निशियन होते हिंदुजा हॉस्पिटलमध्ये, रहेजा हॉस्पिटल, वोकाड हॉस्पिटल, अशा मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये मी कार्डिओलॉजी टेक्निशियन म्हणून काम केलं. जवळजवळ 18 ते 20 वर्ष मी काम केलं. त्याच्यानंतर माझी इच्छा अशीच होती की मला माझा स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे. पण समहाऊ घरातलं सगळं सांभाळून बाहेर करू शकू की नाही. जॉब तर करतो, जॉबला एक ड्युटी टायमिंग असतो, 8 तास करायचं, नंतर घरी येऊन आपलं स्वतःचं काम. पण त्याच्यात बायका एवढ्या गुंतून जातात की स्वतःसाठी वेळ नाही काढू शकत आपण. कितीही विचार, म्हणजे मी पहिल्यापासून खूप विचार करत होती, नाही मी करणार, काहीतरी तरी करणार. पण नाही, मग मुलाचं शिक्षण आलं, मग त्याला सांभाळणं आलं, नवऱ्याचं सगळं करायचं असतं, घर सांभाळायचं असतं. मग तेव्हा सोयीस्कररित्या बायका एक जॉबच चॉईस करतात की चला 8 ते 5 आपण एक जॉब करायचा, 5 नंतर आपण घराला टायमिंग द्यायचा. मीही तेच केलं. खरं तर 20 वर्ष मी तेच केलं. जॉब केला, घर सांभाळलं, मुलांना सांभाळलं. पण तरी सुद्धा कुठेतरी असं होतं की नाही, जॉब जरी झाला तरी आपलं स्वतःचं आपण नाव कधी मोठं करणार? आपल्याला कोण ओळखणार? फक्त आपण आपल्या ऑफिस पुरताच ओळखले जावं असं माझं म्हणणं नव्हतं. मला असं वाटत होतं की प्रत्येक एरियामधले प्रत्येक म्हणजे आता ठाणा झालं, दादर झालं, असे वेगवेगळे जे स्टेशन्स आहेत, जे राज्य आहेत, मी अगदी गोवा, रत्नागिरी, पुणा, दापोली सगळीकडे एक्झिबिशन्स केली. तिकडून मला खूप छान रिस्पॉन्स मिळतो. रत्नागिरी वगैरे सगळीकडे तिकडून मला लोक ओळखतात. म्हणजे आज मला जास्त करून सगळे बाहेर बाहेरचे लोक पण ओळखतात. तर ते जे समाधान आहे ते जॉब करून कधीच नाही मिळू शकत. जॉब हे फक्त एक ठीक आहे, आपण शिकलो आहोत म्हणून जॉब करायला पाहिजे, हा तेवढ्या पुरताच झालं. पण मी एक ठरवलं होतं की नाही, माझ्या मुलाची 10वी झाली तर काहीही झालं तरी मी जॉब सोडणार. आणि मी चांगल्या हुद्द्यावर होते, कार्डिओलॉजी टेक्निशियन होते हिंदुजा हॉस्पिटलमध्ये, रहेजा हॉस्पिटलमध्ये. तर खूप जणांनी बोलले की अरे एवढा छान जॉब आहे, चांगलं पेमेंट आहे, तर तू का हे पाऊल उचलतेस की तुला बिझनेस करायचा आहे, तो पण साडीचा. तर म्हटलं की नाही, असं काही नाही, मला पहिल्यापासून साडी ही फार जवळची होती. की असं सुद्धा मी साडी लवर आहे, साड्या मला खूप आवडतात. आणि मुळात लहानपणापासून पेंटिंगची मला खूप आवड होती. म्हणजे कुठेही आपलं काही कागद पेन मिळाला तरी पेंटिंग करायचं, वेगवेगळं काही शोधून काढायचं, असं खूप होतं. तर तर विचार केला की चल आधी माझ्या स्वतःच्या साड्यांवर मी पेंट करायला लागले. ते लोकांना आवडायला लागलं की अरे वा छान आहे. तर मी माझ्या मुलाची 10वी झाल्यावर फर्स्ट तर साडीचा छोटा मोठा जे आता रेग्युलर साड्या वापरतात तसं स्टार्टअप केलं की आपल्याला विकता येतंय का, ही स्किल आपल्यात आहे का, हे आधी मी चेक केलं. आणि खूप छान त्यालाही रिस्पॉन्स मिळाला. मग मी ऑर्डर्स घ्यायला लागले की तुम्हाला काही वेगळं पेंटिंग करून हवं असेल तर मी करून देईन, तसं व्हायला लागलं. मग हळूहळू हळू मी एक्झिबिशन्स कडे वळले. त्याच्यातून मला एक्झिबिशन मधून मला खूप फायदा झाला. लोकांची ओळख झाली एकमेकांबरोबर. म्हणजे आपल्या एरिया पुरता नाही, दुसऱ्याही एरियामध्ये मधली लोक आपल्याला ओळखतात, त्यांच्याही ऑर्डर्स मिळतात. आणि त्याच्यातून असं झालं की जेव्हा लोक यायची तेव्हा अर्धी लोक तर मला युट्यूब मध्ये बघून, अरे मी तुम्हाला बघितलेलं आहे युट्यूबवर, आम्ही तुमचे खूप सारे व्हिडिओ बघतो, आम्ही तुम्हाला फॉलो करतो, हे ऐकून खूप मेन तर समाधान मिळतं की खूप छान पद्धतीने लोक आपल्याला ओळखतायत, आपलं नाव होतंय. नाव होण्यापेक्षा लोकांना आपण जी साडी देतो आणि त्यांना जेव्हा ती आवडते, ते फोटो टाकतात, ते जे समाधान असतं की आपण काहीतरी केलंय आपल्या हाताने, त्यांच्या साडीवर पेंटिंग करून दिले, ते त्यांना खूप आवडलंय, हे खूप मोठं असतं. तर त्याच्यामधून मला खूप आनंद मिळायला लागला. तर मग मी त्याच्यामध्येच करिअर करायचं ठरवलं. जॉब पूर्णपणे सोडला. आणि त्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांनी पण खूप मदत केली मला, माझ्या बहिणीने खूप मदत केली मला, माझ्या मुलाने खूप मदत केली. म्हणजे इव्हन सामान उचलणं, ते तिकडे जाऊन ठेवणं, एक्झिबिशन्सला हे सगळं सेटअप करणं, खूप एकटीचं काम नसतं ते.
पण अशी मदत मिळाल्याशिवाय पुढेही जाता येत नाही. आपल्याला लागतात माणसांची मदत, पण आपला स्वभावही तसाच हवा. आज दोन जणी जर माझ्याकडे उभ्या राहिल्या, तर दोन जणी मला फक्त ऐकण्यासाठी उभ्या असतात. की तुम्ही खूप छान बोलता, मला खूप आवडतं तुम्ही छान बोलताय ते. तर ते पण एक समाधान असतं की आपण जे बोलतोय हे लोकांपर्यंत पोहोचतंय, त्यांना ते आवडतंय. नुसता बिझनेस आहे, साडी विकत घेतायत ते पैसे घ्यायचे, हा एक हे नाहीये. आपल्या ओळखी पण वाढतात, आपले नातेसंबंध वाढतात. खूप छान वाटतं ते बघून. आणि लोकांचे जे रिस्पॉन्स येतात ते अमेझिंग असतात. मला इन्स्टावर सुद्धा खूप छान छान रिस्पॉन्स मिळतात. अगदी लोक नाही, घरी या तुम्ही, आमच्याकडे या, असं तसं सगळं एक वेगळं बॉन्डिंग निर्माण होतं. आणि अशा प्रकारे माझे आज 5 वर्ष झाली मी एक्झिबिशन करते. जर जिथे मी एक्झिबिशनला नसेल तर तिकडून मला कॉल करतात लोक, तुमचा स्टॉल नाही आहे का इथे, आम्ही तुम्हाला शोधतोय. मग तेव्हा असं वाटतं की नाही, असं कुठेही आपण असलो, कितीही बिझी असलो, तरी लोकांसाठी आपण तिकडे स्टॉल लावायला लागतो. आणि मग मी माझं इन्स्टा पेज ओपन केलं की जेणेकरून स्टॉलवर जरी मी नाही भेटले तरी मी इन्स्टाच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचते. पुन्हा जे काही कुठली महिला दिन आहे, दिवाळी आहे, तर आपल्या ऑफर्स असतात, तर तेही बायकांना अतिशय आवडतात. ऑफर्स म्हटलं का मग खूप आवडीचा विषय आहे तो. सो आज म्हणजे माझं म्हणणं एवढंच की जॉब हा एक वेगळा पर्याय झाला, आपण वेगळ्या गोष्टीसाठी करतो. आणि बिझनेस हा फक्त पैशांसाठी न करता एक स्वतःचं समाधान म्हणून पण करू शकतो आपण. असं नाही साडीचाच बिझनेस, तुम्ही कशाचाही बिझनेस करू शकता, पण ते मन लावून प्रामाणिकपणे केल्यावर आपल्याला सक्सेस मिळतेच मिळते. आणि असेच चांगले चांगले व्हिडिओज बघण्यासाठी स्वयंपूर्ण आम्ही हिला तुम्ही नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.